निसर्गरम्य अशा वसईची आजची स्थिती अतिशय भयानक झाली। म्हणजे आमची वृक्षसंपदा तर तोडून तोडून पार झाली, संपुष्टात आली। आज बावखलं आहेत, ती बावखलं बुजवली जात आहेत, पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद केले जात आहेत। तसेच भूगर्भातून प्रचंड पाणी उपसा होतोय आणि त्यामुळे विहिरीची पातळी, पाण्याची पातळी आणि विहिरीतील क्षारांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे। अस्वस्थ आहे, अस्वस्थ वसईकर आज नाही, गेले अनेक वर्ष अस्वस्थ आहे। याला संपूर्ण जबाबदार 50% जबाबदार जे आहे ना ते महसूल विभाग आहे। या वसईचा तहसीलदार कार्यालय अतिशय अकार्यक्षमता ह्या सर्व विषयामध्ये दाखवतंय। आज त्या संदर्भात तहसीलदारांना भेटण्यासाठी तहसीलदारांनी वेळ दिली होती, परंतु काही उच्च न्यायालयातील दाव्यासाठी त्यांना अर्जंट जावं लागलेलं आहे, केससाठी जावं लागलेलं आहे। उद्या त्यांनी सकाळी 10:30 वाजताची वेळ दिलेली आहे। आमच्या 2 मागण्या आहेत त्यांच्याकडे प्रामुख्याने। एक, हा जो माती भराव झालाय आजचा, ह्याचा हा माती भराव बाहेर काढला पाहिजे आणि त्या बावखलाला पूर्वस्थितीत आणलं पाहिजे। दुसरं, त्यांच्यावर ज्या कारवाया करायच्या त्या कारवाया झाल्या पाहिजेत आणि जुनी जेवढी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये निर्णय झाला पाहिजे। भूमिका म्हणून काय असणार आहे, बावखलं बुजवण्याच्या विरोधात शासनाची, प्रशासनाची काय भूमिका आहे, याबाबत आता आम्ही आमच्या आमदारांना सुद्धा हा प्रश्न विचारणार आहोत की जर यांच्याकडे काही कारवाई करण्याचे अधिकार नसतील तर विधिमंडळामध्ये तुम्ही हा विषय मांडा। 50 विषय मांडले जातात, परंतु आमच्या बावखलाला आज ऐतिहासिक दर्जा तो देण्याचं काम विधिमंडळाकडून आपण कायदा करून घ्या। ही जी याला हेरिटेज, जे 3,500 वर्षापूर्वीपासून ही जी बावखलं आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत वसईमध्ये आहेत ते कायम राहिले पाहिजेत। याला हेरिटेजचा दर्जा द्या, त्याचा अंतर्भाव विकास आराखड्यात करा, म्हणजे ती कधी बुजवली जाणार नाहीत। आणि त्याविषयीचं स्पेसिफिक धोरण महसुलाचं असलं पाहिजे की बावखल बुजवल्यानंतर ते पूर्वकर करण्याचे अधिकार त्यांना पाहिजे। आज वसईकर जनता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अनेक ठिकाणी विहिरी बंद झालेल्या आहेत, विहिरीचं पाणी आटलेलं आहे आणि आज महसूल विभाग ज्या पाणी उपशाच्या विरोधात तक्रारी करून, बावखलं बुजवल्याच्या विरोधात तक्रारी करून सुद्धा ढिमपणे आहे, कोणतीही कारवाई करत नाही। ह्याचा आम्ही निषेध करतो। उद्या तहसीलदारांची आमची 10:30 वाजता भेट आपली आहे। मी सर्व लोकांना विनंती करतो, सर्व वसईकरांना विनंती करतो की आपल्या ज्या ज्या तक्रारी आहेत त्या आपल्या तक्रारी आणि ह्या विषयामध्ये पाठिंबा व्यक्त करण्यासाठी किंवा ह्या विषयाचं गांभीर्य तहसीलदाराला समजण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उद्या 10:30 वाजता तहसील कार्यालयात हजर राहावं। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।